मी दगडू सखाराम खोत आज ह्या भागात काम बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचं काम हे चांगलेच आहे का. वर केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात फडणवीस सरकार आहे आणि ह्याच्यातसुद्धा आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल साहेबांचं आता हे आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातसुद्धा ह्याचं सरकार असणं बसणं महत्त्वाचं आहे. कारण का ज्याच्या ती म्हणतील एखादी एक घरांची मुलगी असेल किंवा हे असेल खरं त्या मुलगीला एवढा अनुभव आहे की दहा पावलं पुढं मुलगी ह्याच्या पुढं बाबापेक्षा पुढे जाण्याचे हे आहे, राहुल साहेबांच्यापेक्षा पण पुढे जाणार आहे. कारण का ज्यांचंच वाढपे जर आपला असला तर कोण पण वाढपे वाढणाऱ्याला पोटभर मिळणार. तसंच त्यांची मुलगीचं अशी आहे की मी पण बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून या भागात मी विकास हे करेन आणि राजकारणाचं मी वर्चस्व हे करेन, सिद्ध करेन. कोणीही काही म्हटले तर हे होणार नाही. त्यांनी चांगलं वातावरण चांगलं आहे त्यांचं. तुम्ही कसं आहे त्यांनाच आता विधानसभेला प्रत्येक भागात विधानसभा जेवढा मतदारसंघ आहे विधानसभेचा 5 गावं आमच्या आणि इचलकरंजीचा त्यांनी पायाला भिंगरी बांधलेली. त्यानंतर महानगरपालिका त्याला पण होते, झडपी इलेक्शन आता चालू आहेत त्याच्या आहेत, त्यानंतर विधान परिषद झाल्या त्यालासुद्धा आहेत. प्रत्येक त्यांना एवढा अनुभव आला आहे की हे राहुल साहेबापेक्षा एक 10 फूट पुढे जातील एवढा. त्यांनी ह्याला दिलं नाही, त्यांनी मिसेसला खरं मुलगीला का दिलं एक अनुभव. आणि हे आहेत सुशिक्षित आहेत, यंग आहेत, सुशिक्षित आहेत. हे तिन्ही उमेदवार आहेत हे इंजिनियर आहेत, त्यामुळे काहीतरी करून दाखवण्यासारखे आहेत सगळं एकदम.